असा आमचा मोठा संसार आहे, मोठा थाट आहे. आणि काल रात्री जवळजवळ 99% काम पूर्ण झालं आहे. आता इतर लोकांनी याद्या जाहीर केल्या असतील, त्यांना विरोधी पक्षात बसायचं आहे, त्यांना काय फार घाई नाही आहे. आम्हाला सरकार बनवायचं आहे, आम्ही उद्याचे सत्ताधारी आहोत. त्याच्यामुळे प्रत्येक मतदारसंघ तोलून मापून आम्ही मोजून जागा वाटप करतो आहोत. आणि जेवढा वेळ लागतो येणाऱ्या सत्ताधाऱ्यांना तेवढा वेळ आम्हाला लागला. मला वाटतं की आज संध्याकाळपर्यंत पत्रकार परिषद घेऊन तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते घोषणा करते. मी परत सांगतो, त्याच्यामुळे कोणी चिंता करू नये. किती वाजता असेल काय पत्रकार? आता आम्ही थोड्या वेळाने चर्चा करून ठरवू. मला असं वाटत नाही आता बैठकीची गरज आहे. अशा प्रकारच्या आता बैठकीची गरज नाही. काल आम्ही बराच वेळ बसलो होतो, आपण पाहिलं असेल ना. आणि बाहेर पडलेल्या सगळ्याच नेत्यांच्या चेहऱ्यावरती हास्य होतं, फार स्मित हास्य होतं. पण राऊतसाहेब, जे शिवसेनेला अपेक्षित आहे तसं घडतंय, म्हणजे शिवसेना 100 जागांसाठी फॉर्म्युला काय बनतोय? असं आहे की शिवसेना ही या मैदानातली अनुभवी खेळाडू आहे. त्याच्यामुळे शिवसेनेला सेंचुरी मारावीच लागेल ना. आणि लोकांची अपेक्षा आहे की शिवसेनेनं सेंचुरी मारावी. सेंचुरी फक्त जागा वाटपात नाही तर विजयात सुद्धा व्यवस्थित सेंचुरी मारावी, अशा अनेक लोकांच्या अपेक्षा आहेत. शिवसेना हा महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारा पक्ष आहे, मराठी माणसाचा पक्ष आहे, बुलंद आवाज आहे या महाराष्ट्राचा. त्याच्यामुळे लोकांची अपेक्षा, 11 कोटी जनतेची अपेक्षा आहे की शिवसेनेनं सेंचुरी मारावी. राऊतसाहेब, आपण म्हणालात की महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि विरोधी पक्षाला महायुतीला बसायचं आहे, त्यामुळे त्यांच्याकडून लवकर याद्या आल्या, तुम्हाला वेळ लागतं कारण सरकार तुमचं येणार. आम्हाला सत्ता स्थापन करायची आहे. येस, पण त्या सत्ता स्थापनेचं नेतृत्व कोण करणार यावर असं आहे की आज संध्याकाळी याद्या जाहीर होऊ द्या, जागावाटप पूर्ण झालं, निवडणुका होतील, 23 तारखेला निकाल लागतील. आणि 23 तारखेला जेव्हा निकाल लागत असतील तेव्हा बरोबर 10:30 वाजता मी तुम्हाला सांगेन त्या मुहूर्तावर की नेतृत्व कोण करणार. यादी अजून जाहीर झाल्या नाहीत उमेदवारांच्या. याद्या जरी जाहीर झाल्या नसल्या तरी एबी फॉर्म गेलेले आहेत. ग्रीन सिग्नल दिलेत. हो, तिन्ही पक्षांनी याद्या हा एक फॉर्मॅलिटी असते. याद्या जाहीर झाल्या, अमुक झाल्या, आम्हाला माहिती आहे काय करायचं ते. नावं जाहीर करायला, म्हणजे जे कन्फर्म उमेदवार आहेत अशांची नावं जाहीर करायला का विलंब होतो? नाही, शिवसेनेची परंपराच नाही आहे की आम्ही उमेदवारांच्या याद्या नावं टाकून वगैरे. आमच्याकडे सुद्धा अनेक वर्ष आम्ही एबी फॉर्म देतो, त्यानुसार त्या ठिकाणी आता लोक अर्ज भरायला गेलेले आहेत, ते जातील. आणि कोणी अर्ज भरले ते तुम्हाला कळेल. उद्यापासून सामनामध्ये त्या संदर्भातली माहिती यायला सुरुवात होईल. बंडखोरी होईल अशी दाट शक्यता आहे, अजिबात नाही. नावं घोषित करायला चालढकल केली जाते. हे पहा की बंडखोरी होईल याची भीती कशाला? ज्यांना उमेदवार देऊन निवडून आणले ते सोडून गेले, ज्यांना वर्षानुवर्ष उमेदवाऱ्या दिला, मंत्रीपदं दिली, रंकाचे राव केले, ते रावसाहेब सगळे सोडून गेले ना. त्याच्यामुळे बंडखोरीची भीती आम्हाला काय? पण इच्छुकांची संख्या खूप वाढली आहे. इच्छुकाची संख्या सगळ्यात जास्त आमच्याकडे आहे, याचा अर्थ आम्ही सत्तेवर येतो. जिथे इच्छुकांची संख्या जास्त असते तिथे तो ट्रेंड ज्याला म्हणतो आपण, हा एक वेगळा लोकमताचा शेअर बाजार आहे. तो ट्रेंड आमच्या बाजूने या पूर्णपणे. आणि आम्ही सत्तेवरती येत असल्यामुळे लोकांची येण्याची आमच्याकडे इन्कमिंग. आता आज 12:30 वाजता श्रीगोंद्याच्या नगर जिल्ह्यातले एक प्रमुख नेतृत्व राजेंद्र दादा नागवडे, अनुराधाताई नागवडे हे त्यांच्या हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. जे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे उपाध्यक्ष आहेत, महिला मोर्चाचे अध्यक्ष आहेत, त्या प्रवेश करत आहेत. त्यानंतर आजच कोल्हापूरचे KP पाटील प्रवेश करत आहेत शिवसेनेमध्ये. असे उद्या सकाळी धुळ्यातून अनिल अण्णा गोटे प्रवेश करत आहेत शिवसेनेमध्ये. उद्या अनिल अण्णा गोट्यांचा प्रवेश आहे. आणि ही इन्कमिंग सुरूच आहे. याचाच अर्थ की शिवसेना आणि संपूर्ण महाविकास आघाडी
ही या राज्यामध्ये मजबूत स्थितीमध्ये आहे. दुसरीकडे 2 पक्षांच्या याद्या काल जाहीर झाल्या. मनसेमध्ये अमित ठाकरे हे उभे राहणार आहेत. त्याशिवाय शिंदे गटाने सुद्धा त्याच मतदारसंघामध्ये सदा सरवणकरांना उमेदवारी दिली आहे. असं वाटत होतं काहीतरी कॉम्प्रोमाइज होईल, पण मी कसं काय सांगू तुम्हाला. शिवसेनेची भूमिका काय आहे? शिवसेना उमेदवारांच्या समोर उमेदवार देणार का? वरळीमध्ये उमेदवार आलेला आहे त्यांचा, हो, वरळीमध्ये संदीप देशपांडे, बरोबर ना. हो. त्यांचा एक राजकीय पक्ष आहे आणि प्रत्येक राजकीय पक्षाला समाजवादी पार्टी सुद्धा उमेदवार देतं. त्यानंतर वंचितचे उमेदवार देतात. भारतीय जनता पक्षाला मदत करण्यासाठी जे काही फोर्सेस निर्माण झालेले आहेत त्या महाराष्ट्रामध्ये, बरं का, ते प्रत्येक जण जास्तीत जास्त उमेदवार द्यायचा प्रयत्न करतो. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे आणि अनेकदा वर्षानुवर्ष निवडणुका लढवून सुद्धा यश प्राप्त होत नाही अनेक पक्षांना. ते पक्षसुद्धा निवडणूक लढण्याचं थांबत नाहीत. म्हणून निवडणूक त्यांनी लढू नये असं आम्ही कधी म्हणणार नाही. जर दादर मतदारसंघामध्ये आमच्याच परिवारातले अमित ठाकरे निवडणुकीला उभे असतील तर तरुणांचं राजकारणामध्ये स्वागत करावं ही आमची परंपरा आणि संस्कृती आहे. प्रश्न आहे की तुम्ही उमेदवार देणार का? कारण असा दावा केला की 2019ला आदित्य ठाकरे जेव्हा उभे होते वरळी, तेव्हा मनसेने उमेदवार न देता अप्रत्यक्षपणे त्यांना पाठिंबा दिला होता. दादर मतदारसंघामध्ये शिवसेना कायम लढत आलेली आहे. दादर माहीम हा मतदारसंघ जो आहे, ज्या भागामध्ये शिवसेनेची स्थापना झाली आणि जिथे स्थापना झाली त्या मतदारसंघात शिवसेना लढणार नाही असं कधी होत नाही. पण दुसरीकडे जर वरळीमध्ये जर माघार घेतली म्हणजे तर असं होऊ शकतं का? मला असं वाटतं की राजकारणामध्ये क्वचित अशा गोष्टी घडत असतात. वरळीमध्ये आदित्य ठाकरे हे मागच्या इतक्याच मोठ्या मताधिक्यानं जिंकल्याशिवाय राहणार नाही. वरळीची जनता यांनी आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व आणि काम पाहिलेलं आहे. लोकांसाठी धावणारा असा हा तरुण नेता आमचा आहे आणि आम्हाला वरळीची चिंता अजिबात वाटत नाही. किंबहुना महाराष्ट्रामध्ये असे अनेक मतदारसंघ आहेत जे आम्ही आत्ता खात्रीनं सांगू त्या जागा आम्ही जिंकतो आहोत. थेट प्रश्न आहे की दादरमध्ये पाठिंब्याच्या बदल्यात वरळीमध्ये आम्ही सौदा करत नाही कोणताही. आम्ही गणित आहे का? शिवसेना हा असा पक्ष आहे की कोणत्याही प्रकारची सौदेबाजी करत नाही. कारण आम्ही राजकारणात निवडणूक लढताना आमचे प्रमुख नेते हे कोणतंही जरी समोर आव्हान आलं तरी ते आव्हान स्वीकारून निवडणुकीला उभे असतात. आणि हा तुमचा प्रश्न त्याच्यामुळे चुकीचा आहे. नांदगावमध्ये की जागा तुमच्याकडे आहे, तर अशी चर्चा आहे की समीर भुजबळ हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करतायत, ते कदाचित उमेदवार असू शकतात. पण समीर भुजबळ, माझ्याकडे तशी माहिती नाही आहे. तो मतदारसंघ शिवसेनेकडेच आहे, शिवसेनेकडेच राहील आणि शिवसेनेचाच आमदार तिथून निवडून येईल. राऊतसाहेब, सिंधुदुर्गामध्येही कुडाळमध्ये निलेश राणे हे आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतात. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होऊन नंतर ते उमेदवार म्हणूनही त्याच्यावरती मी काय मत व्यक्त करू. कोणी वडील एका पक्षात असतात, मुलगा एका पक्षात असतो, बायको दुसऱ्या पक्षात तिसऱ्या पक्षात असते, बरं का. मुलं जास्त असतील आणि जेवढे पक्ष असतील तेवढे त्या पक्षात जाऊन गोट्या खेळत बसतात. पण गणेश नाईक कुटुंबातही हेच असेल. आता मी काय करू शकतो हे लोकांनी आता त्याच्यावरती विचार केला पाहिजे. बाजूबाजूच्याच मतदारसंघामध्ये भाऊ वेगवेगळ्या पक्षातून लढत आहेत. ही राजकीय स्वार्थ आणि राजकीय व्यवस्था जी आहे ती अत्यंत घाणेरडी आहे, दळभद्री आहे. पण राऊतसाहेब, एक असं म्हटलं जातं की वरळीत शिवसेना शिंदे गटाकडून मोठा उमेदवार येईल आणि आदित्य ठाकरे यांना वरळीतच अडकवण्याची. मोठा म्हणजे ट्रम्पला उभा करतायत का? हा, कोणाला? का प्रिन्स चार्ल्सला आणतायत? मोठा म्हणजे काय? मग मोठा म्हणजे ट्रम्प किंवा पुतिनलाच आणतील ना ते. याच्यापेक्षा मला मोठा उमेदवार सध्या दिसत किंवा नरेंद्र मोदीला आणतील किंवा जय शहाला आणतील. याच्यापेक्षा कोणी मोठा उमेदवार असेल तर मला सांगा, मी अज्ञानी माणूस आहे. कोणाच्या? शिंदेच्या घरामध्ये कोण मोठा माणूस आहे? ते स्वतःच बालबुद्धीचे आहेत. या निवडणुकीनंतर ते राज्याचे मुख्यमंत्री नसणार. त्यांचं मोठेपण हे निवडणुकीचा निकाल लागेल त्या दिवशी संपणार आहे. मग कसला मोठा उमेदवार? मुख्यमंत्री उमेदवारांची यादी काल शिंदे गटाकडनं जाहीर झाली 45. 245 देऊ द्या.
त्यातही अनेकांना परत भारतीय जनता पक्षाने ठरवलेली यादी आहे ती. तुम्ही ती यादी पहा, त्याच्यावरती अमित शहाचा सही शिक्का आहे. पहा, तो एक शिक्का आहे, अमित शहा सँक्शन. शिंदे नाराज आहेत. ज्या प्रमाणात जागा मिळत आहेत जी त्यांची अपेक्षा होती ती पूर्ण होणार नाही असं दिसतंय आणि त्यामुळे शिंदे नाराज आहेत. त्याला मी काय करू? शिंदे नाराज आहेत तर काही दिवसांनी ते कोमात गेलेले असतील. भारतीय जनता पक्षावर आमचा अनुभव 25 वर्षाचा आहे. आम्हाला माहिती आहे हा काय पक्ष आहे तो. त्याच्यामुळे 2.5 वर्ष त्यांनी शिंदेना खेळवलं, बागडवलं, वापरलं. आता भविष्यात आज ते निराशेत आहेत, उद्या कोमात जातील, मग ICUत जातील राजकीयदृष्ट्या आणि मग ते नष्ट होतील. आम्हाला अजून काही विश्वासात घेतलं नाही. तिने 5 उमेदवार जाहीर केलेले. कोणी? माझ्या माहितीप्रमाणे माननीय शरद पवार साहेबांनी जयंत पाटलांशी चर्चा केलेली आहे. समाजवादी पार्टीशी आमची चर्चा सुरू आहे. पण लहान पक्ष जे असतात त्यांच्या अपेक्षा मोठ्या असतात आणि महाराष्ट्रामध्ये 288 जागा 3 प्रमुख पक्षात मुख्यतः वाटल्या जातात आणि जिथे प्रत्येकाची ताकद आहे लहान पक्षाची, त्यांनी तिथे आपल्या अपेक्षेनुसार ज्या जागा मागितलेल्या असतात त्या ताकदीनुसार मागावं. कालपासून महाराष्ट्राच्या स्वप्नामध्ये म्हशींचं हंबरण ऐकू येत आहे. म्हशी बिचारा तडफडत आहेत. गोहत्या, गोवंश हत्या ही आहेच, पण प्राणी हत्या हा सुद्धा मनुष्य जातीला आणि मानवतेला कलंक आहे. त्याच्यामुळे गेल्या काही दिवसापासून गुवाहाटीतून जे हंबरडे आम्हाला ऐकू येत आहेत त्याच्यामुळे राज्याच्या जनतेचं काळीज विदीर्ण झालेलं आहे. चला, थँक्यू. महाराजांनी राजीनामा दिला. त्यांचं असं म्हणणं आहे की 10 मिनिटंही वेळ मिळू शकला नाही गेल्या 10 महिन्यांमध्ये. मला माहीत नाही, त्याच्याविषयी मी चर्चा करेन पक्षात. त्याचबरोबर अनिल देशमुख यांनी तुरुंगातल्या अनुभवावर आपलं एक पुस्तक लिहिलेलं आहे. आता उत्सुकता लागली की संजय राऊत साहेबांचं पुस्तक कधी येणार? तुम्ही गेल्या वर्षापासून काम काढण्याचा सुरू आहे तुमचा. अनिल देशमुख गेल्या वर्षभरामध्ये पुस्तकाचं बरंचसं काम पूर्ण झालेलं आहे. 90% थोडं शिल्लक आहे. आता निवडणुका संपल्या की निवांत वेळ मिळेल मला, पूर्ण करणार आणि तुमच्यापर्यंत येणार. राऊत साहेब, पुस्तकाचं शीर्षक काय असेल? पुस्तकाचं शीर्षक काय असेल? तुमचे तुरुंगातले अनुभव आहेत, साहजिकच आहे, उत्सुकता आहे की कारण अनिल देशमुख हे सरकार कसं पडलं याविषयीचं त्रास दिलेला आहे ते तुमचं आहे तुरुंगातले अनुभव. त्यांचं पुस्तक मी पाहिलंय, वाचलं आहे. त्यांचे अनुभव आणि माझे अनुभव याच्यात फरक आहे. ते या राज्याचे गृहमंत्री होते आणि मी या राज्यातल्या एका प्रमुख पक्षाचा नेता म्हणून काम करत असताना, दिल्लीतल्या हुकुमशाहीशी लढत असताना, ती हुकुमशाहीला मी विरोध केल्यामुळे मला अटक झाली. प्रत्येकाचे अनुभव आणि प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. पण त्यांचं पुस्तक वाचलं, अप्रतिम पुस्तक आहे. डायरी बाय होम मिनिस्टर त्या पुस्तकाचं नाव आहे. बरं, माझ्या पुस्तकाचं नाव आहे नरकातला स्वर्ग. बघू. सर हिंदी में जानना चाहेंगे, शिंदे गुट की ओर से जो है 45 उम्मीदवारों की सूची जारी कर दी गई है. महाविकास आघाड़ी में कब तक जो है सीट शेयरिंग का फॉर्मूला सामने आ जाएगा? महाविकास आघाड़ी का सीट शेयरिंग का कोई फॉर्मूला नहीं है. महाविकास आघाड़ी की जो लिस्ट है वो इसलिए डेट होगी कि हम सत्ता बनाने जा रहे हैं, हम सत्ता पर कब्जा करने जा रहे हैं. बाकी लोग तो अपोजिशन में बैठने वाले हैं खिचड़ी पकाकर. हम सत्ता में बैठेंगे तो हमें बहुत सोच समझकर हमारा उम्मीदवारों का और चुनाव क्षेत्र का चयन करना पड़ रहा है. आज 4 बजे तक हमारी पूरी लिस्ट जारी हो जाएगी. काम कल रात को लगभग पूरा हो गया है और हमारे में कोई मतभेद नहीं है, कोई भेद नहीं है, कोई मनभेद नहीं है. सब कुछ ठीक ठाक हो रहा है. सर, कल सूची जारी हुई और आज जो है मुख्यमंत्री कामाख्या देवी दर्शन के लिए गए. अरे भाई, वो जाकर वहाँ भैंस काट रहे भाई, रेडा बफेलो. तो हम रात को हमें नींद खुल गई, वहाँ से वो आक्रोश सब जानवरों का यहाँ महाराष्ट्र तक पहुँच गया है. ये इतनी भी प्राणी हत्या ठीक नहीं है अपने स्वार्थ के लिए. मानवता का कोई धर्म है क्या? नहीं. अरे जाकर वहाँ जाते हैं भगवान के नाम पर और पशु हत्या करते हैं. ये कौन सी चीज़ें चल रही है इस देश में? और मुख्यमंत्री जाकर करता.
एक इतने बड़े मुख्यमंत्री जहां महात्मा फुले, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर, प्रबोधनकार ठाकरे जैसे लोग पैदा हो गए जिसने अंधश्रद्धा के विरोध में अपना आंदोलन चलाया था, इस महाराष्ट्र में इस राज्य का मुख्यमंत्री जाकर वहाँ पशु हत्या बलि चढ़ाता है। सर एक आखिरी सवाल, हिंडनबर्ग मामले में जो सभी चीफ है उनको अब क्लीन चिट दे दी गई है सरकार की ओर से, जो है करोड़ों रुपए। देखो, ये सरकार एक दिन दाऊद इब्राहिम को भी क्लीन चिट देगी, चुनाव में उनकी मदद लेंगे, जैसे राम रहीम हो और भी लोग हैं। अब यही छोटा शकील, दाऊद इब्राहिम, हाँ, बहुत से नाम है जिनको ये लोग क्लीन चिट दे सकते हैं। प्रिंटेड है, सिर्फ नाम डालते हैं, टू हुम सो एवर यू मे कंसर्न, वो रहता है, नाम डालते हैं, पीएमओ ऑफिस का ठप्पा मार देते हैं, क्लीन चिट सर्टिफाइड कर देंगे। वो कुछ नहीं, वो कुछ भी कर सकते। महाराष्ट्र में देखो, कल सचिन वाजे को जमानत मिल गई। उनके ऊपर भरोसा मत रखो। चलिए, थैंक यू वेरी मच। एक हिंदी में सवाल है, महाविकास आघाड़ी में सीट बंटवारे को लेकर जो अटकलें लगाई जा रही है, क्या शिवसेना यूपीडी इस बार सीट शेयरिंग में 100 का आंकड़ा पार करेगी या क्या होगा, समीकरण क्या होगा? देश हमेशा ये चाहता है कि शिवसेना सेंचुरी पार करे, सेंचुरी लगाए, और हमारे में सेंचुरी लगाने का दम है। अब लगाएंगे। मुंबई में क्रिकेट बहुत अच्छा खेला जाता है और देखा जाता है, और सेंचुरी को बहुत महत्व है। राष्ट्रवादी काँग्रेस, त्यानंतर माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना, समाजवादी पार्टी, शेका पक्ष, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, आप, असा आमचा मोठा संसार आहे, मोठा थाट आहे। आणि काल रात्री जवळजवळ 99% काम पूर्ण झालं आहे। आता इतर लोकांनी याद्या जाहीर केल्या असतील, त्यांना विरोधी पक्षात बसायचं आहे, त्यांना काय फार घाई नाही आहे। आम्हाला सरकार बनवायचं आहे, आम्ही उद्याचे सत्ताधारी आहोत। त्याच्यामुळे प्रत्येक मतदारसंघ तोलून मापून आम्ही मोजून जागा वाटप करतो आहोत, आणि जेवढा वेळ लागतो येणाऱ्या सत्ताधाऱ्यांना तेवढा वेळ आम्हाला लागला। मला वाटतं की आज संध्याकाळपर्यंत पत्रकार परिषद घेऊन तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते घोषणा करते। मी परत सांगतो, त्याच्यामुळे कोणी चिंता करू नये। किती वाजता असेल काय पत्रकार? आता आम्ही थोड्या वेळाने चर्चा करून ठरवू। मला असं वाटत नाही आता बैठकीची गरज आहे। अशा प्रकारच्या आता बैठकीची गरज नाही। काल आम्ही बराच वेळ बसलो होतो, आपण पाहिलं असेल ना, आणि बाहेर पडलेल्या सगळ्याच नेत्यांच्या चेहऱ्यावरती हास्य होतं, स्मित हास्य होतं। पण राऊत साहेब, जे शिवसेनेला अपेक्षित आहे तसं घडतंय, म्हणजे शिवसेना 100 जागांसाठी फॉर्म्युला काय बनतोय? असं आहे की शिवसेना ही या मैदानातली अनुभवी खेळाडू आहे, त्याच्यामुळे शिवसेनेला सेंचुरी मारावीच लागेल ना, आणि लोकांची अपेक्षा आहे की शिवसेनेने सेंचुरी मारावी। सेंचुरी फक्त जागा वाटपात नाही तर विजयात सुद्धा व्यवस्थित सेंचुरी मारावी, अशा अनेक लोकांच्या अपेक्षा आहेत। शिवसेना हा महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारा पक्ष आहे, मराठी माणसाचा पक्ष आहे, बुलंद आवाज आहे या महाराष्ट्राचा। त्याच्यामुळे लोकांची अपेक्षा, 11 कोटी जनतेची अपेक्षा आहे की शिवसेनेने सेंचुरी मारावी। राऊत साहेब, आपण म्हणालात की महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि विरोधी पक्षाला महायुतीला बसायचं आहे, त्यामुळे त्यांच्याकडून लवकर याद्या आल्या, तुम्हाला वेळ लागतं कारण सरकार तुमचं येणार। आम्हाला सत्ता स्थापन करायची आहे। येस, पण त्या सत्ता स्थापनेचं नेतृत्व कोण करणार यावर काय निर्णय झालाय? असं आहे की आज संध्याकाळी याद्या जाहीर होऊ द्या, जागावाटप पूर्ण झालं, निवडणुका होतील, 23 तारखेला निकाल लागतील, आणि 23 तारखेला जेव्हा निकाल लागत असतील तेव्हा बरोबर 10:30 वाजता मी तुम्हाला सांगेन त्या मुहूर्तावर की नेतृत्व कोण करणार। यादी अजून जाहीर झाल्या नाहीत उमेदवारांच्या। याद्या जरी जाहीर झाल्या नसल्या तरी एबी फॉर्म दिलेले आहेत, ग्रीन सिग्नल दिले हो। किती? तिन्ही पक्षांनी याद्या हा एक फॉर्मॅलिटी असते, याद्या जाहीर झाल्या, अमुक झाल्या, आम्हाला माहिती आहे काय करायचं ते। नावं जाहीर करायला, म्हणजे जे कन्फर्म उमेदवार आहेत अशांची नावं जाहीर करायला का विलंब होतो? नाही, शिवसेनेची परंपराच नाही की आम्ही उमेदवारांच्या याद्या नावं टाकून वगैरे,
आमच्याकडे सुद्धा अनेक वर्ष आम्ही एबी फॉर्म देतो, त्यानुसार त्या ठिकाणी आता लोक अर्ज भरायला गेलेले आहेत, ते जातील आणि कोणी अर्ज भरलेत हे तुम्हाला कळेल. उद्यापासून सामनामध्ये त्या संदर्भातली माहिती यायला सुरुवात होईल. बंडखोरी होईल अशी दाट शक्यता आहे. अजिबात नाही. त्यामुळे नावं घोषित करायला चालढकल केली जाते. हे पहा की बंडखोरी होईल याची भीती कशाला. ज्यांना उमेदवार दोन निवडून आणले ते सोडून गेले, ज्यांना वर्षानुवर्ष उमेदवाऱ्या दिला, मंत्रीपदं दिली, रंकाचे राव केले, ते रावसाहेब सगळे सोडून गेले ना. त्याच्यामुळे बंडखोरीची भीती आम्हाला काय. पण इच्छुकांची संख्या खूप वाढली आहे. इच्छुकाची संख्या सगळ्यात जास्त आमच्याकडे आहे, याचा अर्थ आम्ही सत्तेवर येतो. जिथे इच्छुकांची संख्या जास्त असते तिथे तो ट्रेंड ज्याला म्हणतो आपण, हा एक वेगळा लोकमताचा शेअर बाजार आहे. तो ट्रेंड आमच्या बाजूने या पूर्णपणे, आणि आम्ही सत्तेवरती येत असल्यामुळे लोकांची येण्याची आमच्याकडे इन्कमिंग. आता आज 12:30 वाजता श्रीगोंद्याच्या नगर जिल्ह्यातलं एक प्रमुख नेतृत्व राजेंद्र दादा नागवडे, अनुराधाताई नागवडे हे त्यांच्या हजारो कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. जे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे उपाध्यक्ष आहेत, महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत, त्या प्रवेश करत आहेत. त्यानंतर आजच कोल्हापूरचे KP पाटील प्रवेश करत आहेत शिवसेनेमध्ये. असे उद्या सकाळी धुळ्यातून अनिल अण्णा गोटे प्रवेश करत आहेत शिवसेनेमध्ये. उद्या अनिल अण्णा गोट्यांचा प्रवेश आहे आणि ही इन्कमिंग सुरूच आहे. याचाच अर्थ की शिवसेना आणि संपूर्ण महाविकास आघाडी ही या राज्यामध्ये मजबूत स्थितीमध्ये आहे. दुसरीकडे 2 पक्षांच्या याद्या काल जाहीर झाल्या. मनसेमध्ये अमित ठाकरे हे उभे राहणार आहेत. त्याशिवाय शिंदे गटाने सुद्धा त्याच मतदारसंघामध्ये सदा सरवणकरांना उमेदवारी दिली आहे. असं वाटत होतं काहीतरी कॉम्प्रोमाइज होईल, पण मी कसं काय सांगू तुम्हाला. शिवसेनेची भूमिका काय आहे? शिवसेना समोर उमेदवार देणार का? वरळीमध्ये उमेदवार आलेला आहे त्यांचा. हो, वरळीमध्ये संदीप देशपांडे. बरोबर ना. हो, त्यांचा एक राजकीय पक्ष आहे आणि प्रत्येक राजकीय पक्षाला समाजवादी पार्टी सुद्धा उमेदवार देतं. त्यानंतर वंचितचे उमेदवार देतात. भारतीय जनता पक्षाला मदत करण्यासाठी जे काही फोर्सेस निर्माण झालेले आहेत त्या महाराष्ट्रामध्ये, बरं का, ते प्रत्येक जण जास्तीत जास्त उमेदवार द्यायचा प्रयत्न करतो. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे आणि अनेकदा वर्षानुवर्ष निवडणुका लढवून सुद्धा यश प्राप्त होत नाही अनेक पक्षांना. ते पक्षसुद्धा निवडणूक लढण्याचं थांबत नाहीत. म्हणून निवडणूक त्यांनी लढू नये असं आम्ही कधी म्हणणार नाही. जर दादर मतदारसंघामध्ये आमच्याच परिवारातले अमित ठाकरे निवडणुकीला उभे असतील तर तरुणांचं राजकारणामध्ये स्वागत करावं, ही आमची परंपरा आणि संस्कृती आहे. प्रश्न आहे की तुम्ही उमेदवार देणार का? कारण असा दावा केला की 2019ला आदित्य ठाकरे जेव्हा उभे होते वरळी, तेव्हा मनसेने उमेदवार न देता अप्रत्यक्षपणे त्यांना पाठिंबा दिला होता. दादर मतदारसंघामध्ये शिवसेना कायम लढत आलेली आहे. दादर माहीम हा मतदारसंघ जो आहे, ज्या भागामध्ये शिवसेनेची स्थापना झाली आणि जिथे स्थापना झाली त्या मतदारसंघात शिवसेना लढणार नाही असं कधी होत नाही. पण दुसरीकडे जर वरळीमध्ये जर माघार घेतली म्हणजे तर असं होऊ शकतं का? मला असं वाटतं की राजकारणामध्ये क्वचित अशा गोष्टी घडत असतात. वरळीमध्ये आदित्य ठाकरे हे मागच्या इतक्याच मोठ्या मताधिक्यानं जिंकल्याशिवाय राहणार नाहीत. वरळीची जनता यांनी आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व आणि काम पाहिलेलं आहे. लोकांसाठी धावणारा असा हा तरुण नेता आमचा आहे आणि आम्हाला वरळीची चिंता अजिबात वाटत नाही. किंबहुना महाराष्ट्रामध्ये असे अनेक मतदारसंघ आहेत जे आम्ही आत्ता खात्रीनं सांगू त्या जागा आम्ही जिंकतो आहोत. आमचा थेट प्रश्न आहे की दादरमध्ये पाठिंब्याच्या बदल्यात वरळीमध्ये आम्ही सौदा करत नाही कोणताही. आम्ही गणित आहे का? शिवसेना हा असा पक्ष आहे की कोणत्याही प्रकारची सौदेबाजी करत नाही. कारण आम्ही राजकारणात निवडणूक लढताना आमचे प्रमुख नेते हे कोणतंही जरी समोर आव्हान आलं तरी ते आव्हान स्वीकारून निवडणुकीला उभे असतात. आणि हा तुमचा प्रश्न त्याच्यामुळे चुकीचा आहे. नांदगावमध्ये जागा तुमच्याकडे आहे तर अशी चर्चा आहे की समीर भुजबळ हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करतायत, ते कदाचित उमेदवार असू शकतात. पण समीर भुजबळ माझ्याकडे तशी माहिती नाही आहे.
तो मतदारसंघ शिवसेनेकडेच आहे, शिवसेनेकडेच राहील आणि शिवसेनेचाच आमदार इथून निवडून येईल. राऊतसाहेब, सिंधुदुर्गामध्येही कुडाळमध्ये निलेश राणे हे आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतात. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होऊन नंतर ते उमेदवार म्हणूनही आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यावरती मी काय मत व्यक्त करू. कोणी वडील एका पक्षात असतात, मुलगा एका पक्षात असतो, बायको दुसऱ्या पक्षात तिसऱ्या पक्षात असते, बरं का. मुलं जास्त असतील आणि जेवढे पक्ष असतील तेवढे त्या पक्षात जाऊन गोट्या खेळत बसतात. नाही, पण गणेश नाईक कुटुंबातही हेच दिसलं असेल. आहे. आता मी काय करू शकतो. हे लोकांनी आता त्याच्यावरती विचार केला पाहिजे. बाजूबाजूच्याच मतदारसंघामध्ये भाऊ वेगळ्या वेगळ्या पक्षातून लढत आहेत. ही राजकीय स्वार्थ आणि राजकीय व्यवस्था जी आहे ती अत्यंत घाणेरडी आहे, दळभद्री आहे. पण राऊतसाहेब, एक असं म्हटलं जातं की वरळीत शिवसेना शिंदे गटाकडून मोठा उमेदवार येईल आणि आदित्य ठाकरे यांना वरळीतच अडकवण्याची मोठा एकूण म्हणजे व्यूहरचना- मोठा म्हणजे ट्रम्पला उभा करतायत का? हा, कोणाला? का प्रिन्स चार्ल्सला आणतायत? मोठा म्हणजे काय? मग मोठा म्हणजे ट्रम्प किंवा पुतिनलाच आणतील ना ते. याच्यापेक्षा मला मोठा उमेदवार सध्या दिसेल किंवा नरेंद्र मोदीला आणतील किंवा जय शहाला आणतील. याच्यापेक्षा कोणी मोठा उमेदवार असेल तर मला सांगा, मी अज्ञानी माणूस आहे. नाही, कदाचित समजा घरातून जर कोण उमेदवार- कोणाच्या? शिंदेच्या घरातून. शिंदेच्या घरामध्ये कोण मोठा माणूस आहे? ते स्वतःच बालबुद्धीचे आहेत. या निवडणुकीनंतर ते राज्याचे मुख्यमंत्री नसणार. त्यांचं मोठेपण हे निवडणुकीचा निकाल लागेल त्या दिवशी संपणार आहे. मग कसला मोठा उमेदवार? मुख्यमंत्री उमेदवारांची यादी काल शिंदे गटाकडनं जाहीर झाली 45. 245 देऊ द्या. त्यातही अनेकांना परत भारतीय जनता पक्षाने ठरवलेली यादी आहे ती. तुम्ही ती यादी पहा, त्याच्यावरती अमित शहाचा सही शिक्का आहे. पहा, तो एक शिक्का आहे, अमित शहा सँक्शन. शिंदे नाराज आहेत. ज्या प्रमाणात जागा मिळत आहेत ही त्यांची अपेक्षा होती की पूर्ण होणार नाही असं दिसतंय आणि त्यामुळे शिंदे नाराज आहेत. त्याला मी काय करू. शिंदे नाराज आहेत ते. काही दिवसांनी ते कोमात गेलेले असतील. भारतीय जनता पक्षावर आमचा अनुभव 25 वर्षाचा आहे. आम्हाला माहिती आहे हा काय पक्ष आहे तो. त्याच्यामुळे 2.5 वर्ष त्यांनी शिंदेना खेळवलं, बागडवलं, वापरलं. आता भविष्यात आज ते निराशेत आहेत, उद्या कोमात जातील, मग ICUत जातील राजकीयदृष्ट्या आणि मग ते नष्ट होतील. छोटे घटक पक्ष आहेत. शेकाप म्हणते की आम्हाला अजून काही विश्वासात घेतलं नाही. तिने 5 उमेदवार जाहीर केलेला कोणी? आहे. शेतकरी कामगार माझ्या माहितीप्रमाणे माननीय शरद पवार साहेबांनी जयंत पाटलांशी चर्चा केलेली आहे. समाजवादी पार्टीशी आमची चर्चा सुरू आहे. पण लहान पक्ष जे असतात त्यांच्या अपेक्षा मोठ्या असतात आणि महाराष्ट्रामध्ये 288 जागा 3 प्रमुख पक्षात मुख्यतः वाटल्या जातात आणि जिथे प्रत्येकाची ताकद आहे लहान पक्षाची, त्यांनी तिथे आपल्या अपेक्षेनुसार ज्या जागा मागितलेल्या असतात त्या ताकदीनुसार मागावं. मुख्यमंत्री गुवाहाटीला गेले. गुवाहाटी कालपासून महाराष्ट्राच्या स्वप्नामध्ये म्हशींचं हंबरण ऐकू येत आहे. म्हशी बिचारा तडफडत आहेत. गोहत्या, गोवंश हत्या ही आहेच, पण प्राणी हत्या हा सुद्धा मनुष्य जातीला आणि मानवतेला कलंक आहे. त्याच्यामुळे गेल्या काही दिवसापासून गुवाहाटीतून जे हंबरडे आम्हाला ऐकू येत आहेत त्याच्यामुळे राज्याच्या जनतेचं काळीज विदीर्ण झालेलं आहे. चला, थँक्यू. महाराजांनी राजीनामा दिला. त्यांचं असं म्हणणं आहे की 10 मिनिटंही वेळ मिळू शकला नाही गेल्या 10 महिन्यांमध्ये. मला माहीत नाही त्याच्याविषयी, मी चर्चा करेन पक्षात. त्याचबरोबर अनिल देशमुख यांनी तुरुंगातल्या अनुभवावर आपलं एक पुस्तक लिहिलेलं आहे. आता उत्सुकता लागली की संजय राऊत साहेबांचं पुस्तक कधी येणार? तुम्ही गेल्या वर्षापासून कान काढण्याचा सुरू आहे तुमचा. अनिल देशमुख गेल्या वर्षभरामध्ये पुस्तकाचं बरंचसं काम पूर्ण झालेलं आहे. 90% थोडं शिल्लक आहे. आता निवडणुका संपल्या की निवांत वेळ मिळेल मला, पूर्ण करणार आणि तुमच्यापर्यंत येणार. राऊत साहेब, पुस्तकाचं शीर्षक काय असेल? पुस्तकाचं शीर्षक काय असेल? तुमचे तुरुंगातले अनुभव आहेत, साहजिकच आहे, उत्सुकता आहे की कारण अनिल देशमुख हे सरकार कसं पडलं याविषयीचं कुणी त्रास दिलेला आहे ते. तुमचं आहे तुरुंगातले अनुभव. त्यांचं पुस्तक मी पाहिलंय, वाचलं आहे. त्यांचे अनुभव आणि माझे अनुभव याच्यात फरक आहे. ते या राज्याचे गृहमंत्री होते आणि मी या राज्यातल्या एका प्रमुख पक्षाचा नेता म्हणून काम करत असताना, दिल्लीतल्या हुकुमशाहीशी लढत असताना
ती हुकुमशाहीला मी विरोध केल्यामुळे मला अटक झाली. प्रत्येकाचे अनुभव आणि प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, पण त्यांचं पुस्तक वाचलं, अप्रतिम पुस्तक आहे, डायरी बाय होम मिनिस्टर त्या पुस्तकाचं नाव आहे. बरं, माझ्या पुस्तकाचं नाव आहे नरकातला स्वर्ग. बघू. सर हिंदी में जानना चाहेंगे, शिंदे गुट की ओर से जो है 45 उम्मीदवारों की सूची जारी कर दी गई है. महाविकास आघाड़ी में कब तक जो है सीट शेयरिंग का फॉर्मूला सामने आ जाएगा? महाविकास आघाड़ी का सीट शेयरिंग का कोई फॉर्मूला नहीं है. महाविकास आघाड़ी की जो लिस्ट है वो इसलिए डेट होगी कि हम सत्ता बनाने जा रहे हैं, हम सत्ता पर कब्जा करने जा रहे हैं. बाकी लोग तो अपोजिशन में बैठने वाले हैं खिचड़ी पकाकर. हम सत्ता में बैठेंगे तो हमें बहुत सोच समझकर हमारा उम्मीदवारों का और चुनाव क्षेत्र का चयन करना पड़ रहा है. आज 4 बजे तक हमारी पूरी लिस्ट जारी हो जाएगी. काम कल रात को लगभग पूरा हो गया है और हमारे में कोई मतभेद नहीं है, कोई भेद नहीं है, कोई मनभेद नहीं है. सब कुछ ठीक ठाक हो रहा है. सर कल सूची जारी हुई और आज जो है मुख्यमंत्री कामाख्या देवी दर्शन के लिए गए. अरे भाई वो जाकर वहाँ भैंस काट रहे भाई, रेड़ा बफेलो. तो हम रात को हमें नींद खुल गई, वहाँ से वो आक्रोश सब जानवरों का यहाँ महाराष्ट्र तक पहुँच गया है. ये इतनी भी प्राणी हत्या ठीक नहीं है अपने स्वार्थ के लिए. मानवता का कोई धर्म है क्या? नहीं. अरे जाकर वहाँ जाते हैं भगवान के नाम पर और पशु हत्या करते हैं. ये कौन सी चीज़ें चल रही है इस देश में? और मुख्यमंत्री जाकर करता. ये कितने बड़े मुख्यमंत्री, जहाँ महात्मा फुले, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर, प्रबोधनकार ठाकरे जैसे लोग पैदा हो गए जिसने अंधश्रद्धा के विरोध में अपना आंदोलन चलाया था. इस महाराष्ट्र में इस राज्य का मुख्यमंत्री जाकर वहाँ पशु हत्या बलि चढ़ाता है. सर एक आखिरी सवाल, हिंडनबर्ग मामले में जो सभी चीफ है उनको क्लीन चिट दे दी गई है सरकार की ओर से, जो है करोड़ों रुपए. देखो, ये सरकार एक दिन दाऊद इब्राहिम को भी क्लीन चिट देगी. चुनाव में उनकी मदद लेंगे, जैसे राम रहीम हो और भी लोग हैं. अब यही छोटा शकील, दाऊद इब्राहिम, हाँ, बहुत से नाम है जिनको ये लोग क्लीन चिट दे सकते हैं. प्रिंटेड है, सिर्फ नाम डालते हैं. टू हुम सो एवर यू मे कंसर्न, वो रहता है, नाम डालते हैं, पीएमओ ऑफिस का ठप्पा मार देते हैं, क्लीन चिट सर्टिफाइड कर देंगे. वो कुछ नहीं, वो कुछ भी कर सकते. महाराष्ट्र में देखो, कल सचिन वाजे को जमानत मिल गई. उनके ऊपर भरोसा मत रखो. चलिए, थैंक यू वेरी मच. एक हिंदी में सवाल है, महाविकास आघाड़ी में सीट बंटवारे को लेकर जो अटकलें लगाई जा रही है, क्या शिवसेना यूपीडी इस बार सीट शेयरिंग में 100 का आंकड़ा पार करेगी या क्या होगा? समीकरण क्या होगा? देश हमेशा ये चाहता है कि शिवसेना सेंचुरी पार करे, सेंचुरी लगाए, और हमारे में सेंचुरी लगाने का दम है. अब लगाएंगे. मुंबई में क्रिकेट बहुत अच्छा खेला जाता है और देखा जाता है, और सेंचुरी को बहुत महत्व है. राष्ट्रवादी काँग्रेस, त्यानंतर माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना, समाजवादी पार्टी, शेका पक्ष, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, आप, असा आमचा मोठा संसार आहे, मोठा थाट आहे. आणि काल रात्री जवळजवळ 99% काम पूर्ण झालं आहे. आता इतर लोकांनी याद्या जाहीर केल्या असतील, त्यांना विरोधी पक्षात बसायचं आहे, त्यांना काय फार घाई नाही आहे. आम्हाला सरकार बनवायचं आहे. आम्ही उद्याचे सत्ताधारी आहोत. त्याच्यामुळे प्रत्येक मतदारसंघ तोलून मापून आम्ही मोजून जागा वाटप करतो आहोत. आणि जेवढा वेळ लागतो येणाऱ्या सत्ताधाऱ्यांना, तेवढा वेळ आम्हाला लागला. मला वाटतं की आज संध्याकाळपर्यंत पत्रकार परिषद घेऊन तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते घोषणा करते. मी परत सांगतो, त्याच्यामुळे कोणी चिंता करू नये. किती वाजता असेल काय? आता आम्ही थोड्या वेळाने चर्चा करून ठरवू. मला असं वाटत नाही आता बैठकीची गरज आहे. अशा प्रकारच्या आता बैठकीची गरज नाही. काल आम्ही बराच वेळ बसलो होतो, आपण पाहिलं असेल ना. आणि बाहेर पडलेल्या सगळ्याच नेत्यांच्या चेहऱ्यावरती हास्य होतं, फार स्मित हास्य होतं. पण राऊत साहेब, जे शिवसेनेला अपेक्षित आहे तसं घडतंय, म्हणजे शिवसेना 100 जागांसाठी फॉर्म्युला
काय बनतोय? असं आहे की शिवसेना ही या मैदानातली अनुभवी खेळाडू आहे, त्याच्यामुळे शिवसेनेला सेंचुरी मारावीच लागेल ना. आणि लोकांची अपेक्षा आहे की शिवसेनेनं सेंचुरी मारावी. सेंचुरी फक्त जागा वाटपात नाही तर विजयात सुद्धा व्यवस्थित सेंचुरी मारावी, अशा अनेक लोकांच्या अपेक्षा आहेत. शिवसेना हा महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारा पक्ष आहे, मराठी माणसाचा पक्ष आहे, बुलंद आवाज आहे या महाराष्ट्राचा. त्याच्यामुळे लोकांची अपेक्षा, 11 कोटी जनतेची अपेक्षा आहे की शिवसेनेनं सेंचुरी मारावी. राऊत साहेब, आपण म्हणालात की महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि विरोधी पक्षाला महायुतीला बसायचं आहे, त्यामुळे त्यांच्याकडून लवकर याद्या आल्या, तुम्हाला वेळ लागतं कारण सरकार तुमचं येणार. आम्हाला सत्ता स्थापन करायची आहे. येस, पण त्या सत्ता स्थापनेचं नेतृत्व कोण करणार यावर काही निर्णय झालाय? असं आहे की आज संध्याकाळी याद्या जाहीर होऊ द्या, जागावाटप पूर्ण झालं, निवडणुका होतील, 23 तारखेला निकाल लागतील आणि 23 तारखेला जेव्हा निकाल लागत असतील तेव्हा बरोबर 10:30 वाजता मी तुम्हाला सांगेन त्या मुहूर्तावर की नेतृत्व कोण करणार. नाही, पण यादी अजून जाहीर झाल्या नाहीत उमेदवारांच्या. याद्या जरी जाहीर झाल्या नसल्या तरी एबी फॉर्म गेलेले आहेत. ग्रीन सिग्नल दिलेत. हो, किती तिन्ही पक्षांनी याद्या हा एक फॉर्मॅलिटी असते. याद्या जाहीर झाल्या, अमुक झाल्या, आम्हाला माहिती आहे काय करायचं ते. नावं जाहीर करायला म्हणजे जे कन्फर्म उमेदवार आहेत अशांची नावं जाहीर करायला का विलंब होतो? नाही, शिवसेनेची परंपराच नाही आहे की आम्ही उमेदवारांच्या याद्या नावं टाकून वगैरे. आमच्याकडे सुद्धा अनेक वर्ष आम्ही एबी फॉर्म देतो, त्यानुसार त्या ठिकाणी आता लोक अर्ज भरायला गेलेले आहेत, ते जातील आणि कोणी अर्ज भरलेत हे तुम्हाला कळेल. उद्यापासून सामनामध्ये त्या संदर्भातली माहिती यायला सुरुवात होईल. बंडखोरी होईल अशी दाट शक्यता आहे. अजिबात नाही. त्यामुळे नावं घोषित करायला चालढकल केली जाते. हे पहा की बंडखोरी होईल याची भीती कशाला? ज्यांना उमेदवार देऊन निवडून आणले ते सोडून गेले, ज्यांना वर्षानुवर्ष उमेदवाऱ्या दिला, मंत्रीपदं दिली, रंकाचे राव केले, ते रावसाहेब सगळे सोडून गेले ना. त्याच्यामुळे बंडखोरीची भीती आम्हाला काय? पण इच्छुकांची संख्या खूप वाढली आहे. इच्छुकाची संख्या सगळ्यात जास्त आमच्याकडे आहे, याचा अर्थ आम्ही सत्तेवर येतो. जिथे इच्छुकांची संख्या जास्त असते तिथे तो ट्रेंड